हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, की आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत MCR PG ॲडमिशन 2024 नॉन आयसीआर ॲक्रेडिटेड सब्जेक्ट लिस्ट, ज्या आपल्या महाराष्ट्राच्या युनिव्हर्सिटीज MPKV, BSKKV, VNMKV आणि PDKV, तर असे काही कॉलेज आहेत की ज्यांना काही सब्जेक्टला आयसीआर ॲक्रेडिटेशन नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, आयसीआर ॲक्रेडिटेशन नाहीये तर मग आपल्याला मोठा फटका बसेल का, यासारखे अनेक क्वेश्चन विद्यार्थ्याच्या मनामध्ये क्रिएट्स होत आहेत. तर आयसीआर ॲक्रेडिटेशन म्हणजे काय आहे, UGC ॲक्रेडिटेशन म्हणजे काय आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्या विद्यार्थ्यांना खरोखर MCR PG CET मध्ये इंटरेस्ट आहे ॲडमिशन प्रोसेसमध्ये, की ज्यांना चांगलं डिपार्टमेंट पाहिजे आहे किंवा जे नॉट इलिजिबल आहेत, जे इलिजिबल नाहीये, तर अशा विद्यार्थ्यांसाठी काय करायचं, तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा जाणून घेऊया व्हॉट इज मीन बाय आयसीआर. आयसीआर काय आहे, तर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आहे. तर हे काय एक ॲटोनॉमस बॉडी आहे. तर ती ॲग्रिकल्चर एज्युकेशन असतील किंवा ॲग्रिकल्चर रिसर्च असेल ऑल ओव्हर इंडियाची, तर ती काय करते, मॅनेज करत असते. तर ती मॅनेज करते म्हणजे काय, की जेवढे काही ॲग्रिकल्चर प्रोजेक्ट आहेत, जेवढे काही एज्युकेशन सेक्टर आहेत, तर ते संपूर्ण त्याला मॅनेज करण्याचं काम कोण करत असतं, तर आयसीआर करत असतं. तर आयसीआर हे एक फंडिंग प्रोव्हाइड करणारे एक ॲक्रेडिटेशन आहे. त्यानंतर UGC म्हणजे काय आहे, तर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. तर हे ॲक्रेडिटेशन असेल तरच आपली कुठल्याही प्रकारची एक युनिव्हर्सिटी असते तर ती रन होऊ शकते. जर युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचं ॲक्रेडिटेशन नसेल तर ती युनिव्हर्सिटी आपण रन करू शकत नाही, किंवा बरेच काही फेक युनिव्हर्सिटीज आहेत की ज्यांना UGC ॲक्रेडिटेशन आहे. तर ते तुम्ही लक्षात घेऊन तुम्ही तिथे UGC मधून जरी MSc ॲग्रिकल्चर जरी केलं तरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्यांना ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत नाही. त्यामुळे हे दोन तुम्ही कन्सेप्ट जे आहेत ते लक्षात ठेवा. फक्त आयसीआर युनिव्हर्सिटी आहे तर त्याला आयसीआर ॲक्रेडिटेशन युनिव्हर्सिटी आहे तर त्याला फक्त तुम्ही SRF एक्झामसाठी तुम्ही इलिजिबल होऊ शकता, परंतु UGC ॲक्रेडिटेशन आहे तर त्याला SRF ला तुम्हाला फक्त एका एक्झामला प्रॉब्लेम्स येतो, बाकी तुम्ही संपूर्ण एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता. तर सगळेच विद्यार्थी SRF ची जी काही युनिव्हर्सिटी असते किंवा जे एक्झाम असतात तर ते एक्झाम क्रॅक करत नाही. सो याच्या दोन्ही मधला फरक तुम्ही लक्षात घ्या. UGC नक्की काय आहे आणि आयसीआर नक्की काय आहे. तर पहिल्यांदा पाहूया MPKV राहुरी. MPKV राहुरी मध्ये असे काही कॉलेज कॅम्पस आहेत की ज्या सब्जेक्टला आयसीआर ॲक्रेडिटेशन नाहीये. तर पहिला आहे MSc ॲग्री. राहुरी आणि पुणे कॅम्पस मध्ये ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्सला आयसीआर ॲक्रेडिटेशन नाहीये. MSc ॲग्री राहुरी मधून इरिगेशन वॉटर मॅनेजमेंटला नाहीये. त्याचबरोबर राहुरी, पुणे, कोल्हापूर, धुळे कॅम्पस मधून ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्सला नाहीये. MSc ॲग्री पुणे कॅम्पस मधून सॉइल सायन्स, MSc ॲग्री बारामती, MSc हॉर्टी बारामती एकाही सब्जेक्टला आयसीआर ॲक्रेडिटेशन नाहीये. त्याचबरोबर MBA ॲग्री पुणे बारामती ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट याला सुद्धा आयसीआर ॲक्रेडिटेशन नाहीये. त्यानंतर PDKV अकोला मधून MSc ॲग्री अकोला नागपूर कॅम्पस मध्ये लाईव्हस्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट अँड डेअरी सायन्स. त्याचबरोबर MSc ॲग्री अमरावती ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन अँड कम्युनिकेशन, MSc ॲग्री अमरावती ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स, MTech ॲग्री इंजिनिअरिंग अकोला ॲग्रिकल्चर स्ट्रक्चर अँड एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अकोला, MSc हॉर्टी अकोला फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंग, MSc हॉर्टी नागपूर व्हेजिटेबल सायन्स, MSc हॉर्टी नागपूर फ्रूट सायन्स, MBA ॲग्री नागपूर ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट आणि MSc फॉरेस्ट्री अकोला ऑल सब्जेक्टला आयसीआर ॲक्रेडिटेशन नाहीये. त्यानंतर BSKKV दापोली. तर BSKKV दापोली मधून ॲनिमल हजबंड्री डेअरी सायन्स, फ्रूट सायन्स, व्हेजिटेबल सायन्स, फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंग, प्लांटेशन स्पायसेस, मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक क्रॉप्स, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर स्ट्रक्चर्स अँड एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, फिशरी सायन्स, फिश न्यूट्रिशन अँड फीड टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर फिश इकॉनॉमिक्स, सिल्व्हिकल्चर अँड ॲग्रो फॉरेस्ट्री, नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट आणि PHM चे सगळे डिपार्टमेंट याला आयसीआर ॲक्रेडिटेशन नाहीये. त्यानंतर VNMKV परभणी मधून ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स परभणी आणि लातूर कॅम्पस मधून नाहीये. MSc ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी लातूर आणि MBA ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट चाकूर
या कॅम्पसमध्ये काय आहे, आयसर अक्रेडिटेशन नसणार आहे. त्यानंतर जे काय आयसर अक्रेडिटेशन नाही आहे महाराष्ट्रातल्या युनिव्हर्सिटीला, तर त्यांना काय प्रॉब्लेम्स येऊ शकतो, किंवा त्यांना पुढे PhD करायची असेल तर त्यांच्यासाठी काय विषय होऊ शकतो. तर चौथा पॉइंट असं दिलेला आहे, द लिस्ट ऑफ ICAR, the list of the non-accredited postgraduate course subject of the Agriculture University by ICAR, New Delhi, has been attached in Appendix A. The candidates obtain postgraduate degree in this course are not eligible for seeking admission in PhD degree course outside Maharashtra state. तर जे ऑल ओव्हर इंडियाची जी काही SRF ची तुम्हाला मी एक्झाम सांगितली, तर ती एक्झाम ह्या विद्यार्थ्यांना देता येणार नाही. फक्त ते विद्यार्थी महाराष्ट्राची जी काही PhD साठी जी काही एक्झाम असते, तर त्या एक्झामला ते विद्यार्थी इलिजिबल असणार आहे. ऑल ओव्हर इंडिया मधील जे काही PhD लेवलची जी काही एक्झाम असते, तर त्या एक्झामसाठी हे विद्यार्थी इलिजिबल नसणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता महत्त्वाचा पॉइंट्स. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि अशाच नवनवीन CMCRच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला जर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला ICAR अक्रेडिटेड युनिव्हर्सिटीला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपला डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये, भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.